Hello everyone. In this lecture we are going to discuss about the counters. So the counter is a device which is used to count a pulses. There are actually two types of a counter. One is asynchronous counter and the second one is synchronous counter. म्हणजे काउंटर हा ॲक्च्युली काय करणार आहे की पल्सेस काउंट करणार आहे. पल्सेस म्हणजे क्लॉक सिग्नल किती दिलेले आहेत ते जो मोजमाप करणार त्याला म्हणायचं काउंटर. क्लॉक पल्सेस किती वेळा दिल्या. असिंक्रोनस काउंटर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे आपण काउंटर म्हणजे ॲक्च्युली फ्लिपफ्लॉप्स आहेत ते जोडायचे आहेत एकमेकाला. कारण फ्लिपफ्लॉपमध्ये 1 बिट डेटा स्टोअर केला जातो आणि काउंटरमध्ये मोर दॅन 1 बिट डेटा आहे तो स्टोअर करून ठेवला जातो. म्हणजे साहजिकच याच्यामध्ये 3 फ्लिपफ्लॉप्स किंवा 4 फ्लिपफ्लॉप्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त फ्लिपफ्लॉप्स आहेत ते वापरले जातात काउंटर्समध्ये. मग काउंटरमध्ये जितके जास्त फ्लिपफ्लॉप यूज केले जातील तितके जास्त त्याच्यामध्ये डाटा आहे तो स्टोअर करून ठेवला जाईल. आणि याला क्लॉक सिग्नल तुम्ही सगळे जेवढे जितके फ्लिपफ्लॉप यूज केलेले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही क्लॉक सिग्नल देणार आहात की देणार नाही याच्यावरून त्याचे टाईप पडलेले आहेत, असिंक्रोनस आणखी सिंक्रोनस. मग असिंक्रोनस काउंटर म्हणजे काय तर असिंक्रोनस काउंटर म्हणजे असा काउंटर ज्याच्या फक्त आणि फक्त इनिशियल म्हणजे सुरुवातीचा जो फ्लिपफ्लॉप असेल. म्हणजे इथं काय करणार आपण की हा फ्लिपफ्लॉप नंबर 1 आहे समजा, हा फ्लिपफ्लॉप सेकंड, हा फ्लिपफ्लॉप थर्ड, मीन्स दिस 1, दिस 2 अँड दिस थर्ड. ओके. मग असिंक्रोनस काउंटरमध्ये काय करणार मी क्लॉक सिग्नल फक्त इथं देणार सुरुवातीच्याला, याला किंवा याला देणार नाही, फक्त इकडं आपण इनपुट साईडला देणार. आणखी सिंक्रोनस काउंटरला मी काय करणार आहे तर क्लॉक सिग्नल याला पण देणार, याला पण देणार आणि याला पण देणार. सिंक्रोनस म्हणजे आपण म्हणतोय बघा की एखाद्या वेळेला डान्स हा सिंक्रोमध्ये झाला. सिंक्रोमध्ये झाला म्हणजे काय त्यांच्या स्टेप्स एकाच वेळी बरोबर ज्या पाहिजे होत्या त्याच आल्या. आणि असिंक्रोनस म्हणजे काय तशा त्या आल्या नाहीत. म्हणजेच सिंक्रोनस काउंटर म्हणजे असा काउंटर की ज्याचा आउटपुट हे मला एकाच वेळी भेटणार आहे. का तर सगळ्यांना क्लॉक सिग्नल ॲट ए टाईम दिलेला आहे म्हणून. असिंक्रोनस काउंटर म्हणजे काय तर असा काउंटर की त्याच्यामध्ये आपल्याला ॲट ए टाईम सगळ्यांचे आउटपुट एकदम भेटणार नाहीत. समजते. हे जे आहे ते असिंक्रोनस आणि सिंक्रोनस काउंटरचा ओव्हरव्ह्यू. ओके. नेक्स्ट बघूया. ओके. आता मग असिंक्रोनस काउंटरचा हा पहिला टाईप आहे 3 बिट असिंक्रोनस काउंटर. आता आपण पहिल्यांदा बघितलं की काउंटर म्हणजे काय. आता काउंटरमध्ये पण पुन्हा असिंक्रोनस आणि सिंक्रोनस असे काउंटर आहेत. असिंक्रोनसमध्ये पुन्हा आणि टाईप आहेत. कोणते तर अप आणखी डाऊन. अप काउंटर आणखी डाऊन काउंटर. हा जो आपण आहे ना तो अप काउंटर बघत आहोत. याच्यानंतर आपण डाऊन काउंटर बघायचा. मग अपमध्ये पुन्हा 2 टाईप आहेत 3 बिट अँड 4 बिट. डाऊनमध्ये पुन्हा 2 टाईप आहेत 3 बिट आणखी 4 बिट. समजतंय. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काउंटरचे टाईप्स कसे आहेत तर काउंटर फर्स्ट देन इट इज डिवायडेड इंटू द 2 टाईप्स. वन इज असिंक्रोनस अँड सेकंड वन इज सिंक्रोनस डिपेंडिंग ऑन द clock input signal. Then synchronous and asynchronous is again classified into 2 types. One is up, second one is down. Then up and down is again classified into the 2 types, whether it is a 3 bit or whether it is a 4 bit. Right. म्हणजे आपण जो बघत आहोत तो आता कोणता बघत आहोत 3 बिट अप सिंक्रोनस असिंक्रोनस काउंटर. समजते. आता त्यामध्ये बघा त्यामध्ये आपण काय केलं आहे की बिट वाईज बघत जाऊया. याचं नाव 3 बिट का आहे तर याचं नाव 3 बिट आहे कारण हा फ्लिपफ्लॉप ए म्हणजे 1 नंबरचा फ्लिपफ्लॉप, हा जो आहे तो फ्लिपफ्लॉप बी
म्हणजे 2 नंबरचा फ्लिपफ्लॉप, हा जो आहे तो फ्लिपफ्लॉप सी म्हणजे 3 नंबरचा फ्लिपफ्लॉप. राईट. जितके फ्लिपफ्लॉप तितके तो बीट स्टोअर करून ठेवणार. मग आता याच्यामध्ये आपण काय केले, 3 बीट स्टोअर करायचे आहेत ना, म्हणून 3 फ्लिपफ्लॉप वापरले. आणखी क्लॉक सिग्नल असिंक्रोनस म्हणजे काय, फक्त इनिशियलला तेवढा क्लॉक सिग्नल द्या, इथं द्यायचा नाही, इथं द्यायचा नाही. समजतंय? म्हणजे आपण बाकीच्या कुठं ठिकाणी क्लॉक सिग्नल दिलेला नाही. म्हणून 1 मिनिट दाखवतो. ही रेष चुकून झालेली आहे इकडं. ही रेष ॲक्च्युली इथून इथं अशी आहे, अशी आहे हां. ही नाही आहे. ओके. बाकी हे आउटपुट इकडं देखील आणि हे इथं. समजतंय? म्हणजे हा इथं देखील आणि हे इथं. त्याप्रमाणे हे नाही आहे मधला पार्ट. आता यात जर बघितलं तर तुम्ही क्लॉक सिग्नल फक्त सुरुवातीच्या फ्लिपफ्लॉपला दिला आहे, इथं दिलेला नाही, इथं दिलेला नाही. जर द्यायचा असला ना तर मग इथं QA बार म्हणून असतो या साईडला, इथं त्याच्या थ्रू दिला जातो, किंवा इथं QB बार असतो त्याच्या थ्रू दिला जातो क्लॉक सिग्नल. समजते? ते ज्या अर्थी इथं लिहिलेले नाहीत, इथं QC बार असतो, ते ज्या अर्थी इथं लिहिलेले नाहीत त्या अर्थी इथं क्लॉक सिग्नल दिलेला नाही. फक्त कुठं दिलेला आहे, फ्लिपफ्लॉप एला. ओके, कळालं? 3 बीट का म्हणायचं, 3 फ्लिपफ्लॉप वापरलेले आहेत म्हणून. असिंक्रोनस का म्हणायचं, कारण क्लॉक सिग्नल फक्त सुरुवातीला आहे म्हणून. आणि आता मी काय म्हणणार आहे याला, अप काउंटर. अप काउंटर कसा लक्षात ठेवायचा, तर त्याचं लॉजिक जर तुम्ही लक्षात ठेवायला गेला तर काउंटर इतके आहेत ना, भरपूर आहेत. आणि हे विचारणं किती मार्कांसाठी आहे, फक्त 3 मार्कांसाठी. कारण काउंटरची आत्ता मी तुम्हाला टाईप सांगितली की असिंक्रोनस, सिंक्रोनस, बरोबर. परत असिंक्रोनसचे 4 टाईप म्हणजे अप, डाऊन, 3 आणि 4, म्हणजे 4, 4, 8 तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार. बरोबर आहे. मग त्यामध्ये अपचे 2, डाऊनचे 2, तिकडं पुन्हा अपचे 2, डाऊनचे 2, असे 4, 4, 8 फ्लिपफ्लॉप 3 मार्कांसाठी लक्षात ठेवायचे आहेत. त्यामुळे आपण शॉर्टकट काय केला आहे, तर शॉर्टकटमध्ये तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचं की डायरेक्ट तुम्ही डेसिमलचा नंबर लिहायचा आणि इथं हे फ्लिपफ्लॉपचे आउटपुट आणि हा क्लॉक सिग्नल. इनिशियलला नेहमी 0, 0, 0 असतो, ठरलेला आहे प्रत्येकाला. मग तो इनिशियलला काय दाखवणार, 0 व्हॅल्यू. आता अप काउंटर म्हणजे काय करणार आहे, व्हॅल्यू अप म्हणजे वरती असेंडिंग ऑर्डरनं मोजमाप करणार. असेंडिंग म्हणजे चढत्या बाजूनी. राईट. फ्लिपफ्लॉप किती वापरले रे, 3 वापरले, म्हणजे 2�3. 2�3 किती आलं, 8. म्हणजे हा व्हॅल्यू कुठं केवढ्या काउंट करणार, 8 व्हॅल्यू काउंट करणार. 8 व्हॅल्यू म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द 0 अँड एंड्स ॲट द 7. राईट. म्हणजे 0ला स्टार्ट होईल, 7ला एंड होईल. मोजून बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाल्या ना 8. म्हणजे हा काय करणार आहे, 0पासून मोजायला सुरू करणार, आणखी एंड कुठं करणार, 7पर्यंत. म्हणजे ह्या तुमच्या टोटली किती व्हॅल्यू झाल्या, 8 व्हॅल्यू झाल्या. एम आय राईट? ओके, इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता इथंपर्यंत तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे की QA, QB, QC हा असाच लिहायचा, उलटा लिहायचा नाही. इथं तुम्ही QA लिहिशीला, इथं QB लिहिशीला आणि इथं QC, चुकवायचं नाही ते सिक्वेन्स. आणि डायरेक्ट इथंच डेसिमलच्या व्हॅल्यू लिहून टाकायचं, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि पुढच्या लाईनला परत 0, परत पुढची लाईन आली तर परत 1, परत 2. हा 7 नंतर 8 काउंट करणार नाही, 8 नंतर 9 काउंट करणार नाही. कारण का, तर 3 बीटमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 7पर्यंत व्हॅल्यू मोजता येतात. 8पर्यंत म्हणजे कशा, 0 to 7. 0 पण धरला ना त्यात, त्यामुळे त्या मिळून 8 झाल्या. राईट. आणि मग इकडं लिहित जायचं. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हे डेसिमलच्या व्हॅल्यू लिहायच्या, आणि मग 0साठी काय असतं, 000. 1साठी काय असतं, 001. 2साठी काय असतं, 010. 3साठी काय असतं, 011. 4साठी 100. 5साठी 101. 6 110. 7 111. 0 अगेन 000.
हे तुम्हाला पाठच आहे आता 7पर्यंतच्या व्हॅल्यू. ओके, हे असं उलटं लिहित जायचं. म्हणजे पहिला या डेसिमलच्या व्हॅल्यू लिहायचे आणि नंतर हा चार्ट लिहायचा. आणि क्लॉक सिग्नल काय, इनिशियल, फर्स्ट, सेकंड, थर्ड हे ठरलेले आहेत, म्हणजे आहे तसेच असतात, सगळ्यांनाच कॉमन आहे ते. समजतंय? समजून व्यवस्थित घ्या. परत पुढच्या चेंजेस काय करायचं तुम्हाला सांगतो मी लगेच, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते. याचं वर्किंग तुम्हाला डिटेल लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, फक्त नाव त्याचं का पडलं हे एक्सप्लेन करावं लागतं. बघा, फिगर रेशोज लॉजिक डायग्राम आपण बघितली ना. आता यालाच तुम्ही 3 बीट असिंक्रोनस अप काउंटर म्हणला. याचं दुसरं नाव काय आहे, रिपल काउंटर. तुम्हाला फिरवून विचारतील की असिंक्रोनस काउंटरच्या ऐवजी म्हणतील की 3 बीट अप रिपल काउंटर एक्सप्लेन करा. मग तुम्ही म्हणणार की रिपल तर झालेला नाही, तर रिपल इज नथिंग बट असिंक्रोनस काउंटर. ओके. त्यानंतर आपण फिगर बी काय बघितली, ट्रूथ टेबल बघितली. बरोबर, ट्रूथ टेबल बघितला बघा सगळ्याच्या सगळा. त्यानंतर 1 बीट स्टोअर करायसाठी किती फ्लिपफ्लॉप लागतो, 1. मग 3 बीटसाठी किती लागले, 3 फ्लिपफ्लॉप. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सिंगल क्लॉक पल्स कुणाला दिलेली आहे, फ्लिपफ्लॉप एला, बाकीच्यांना दिलेली नाही, म्हणून याला म्हणायचं असिंक्रोनस काउंटर. त्यानंतर हा काउंट व्हॅल्यू कुठून कुठं करतोय, 0 to 7 असेंडिंग ऑर्डरनं, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाल्या ना 8 व्हॅल्यू, म्हणून याला काय म्हणायचं, अप काउंटर. समजतंय? पुढं आपण बघूया. आता 4 बीट अप काउंटर कसा लक्षात ठेवायचा, तर 4 बीट म्हणले म्हणजे फ्लिपफ्लॉप किती लागणार रे आपल्याला, मगाशी किती होते 3, आता किती लागणार 4, कारण 4 बीट स्टोअर करून ठेवायचे आहेत ना. ओके, म्हणजे हा झाला ए फ्लिपफ्लॉप, हा झाला बी फ्लिपफ्लॉप, हा सी, हा डी. म्हणजे पाठीमागं जी डायग्राम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आता काय वाढवणार, फक्त एक फ्लिपफ्लॉप वाढवणार, फ्लिपफ्लॉप डी. असिंक्रोनस का म्हणायचं, तर क्लॉक सिग्नल फक्त याला नाही, याला नाही, याला नाही. अप काउंटर का, तर हा बघा किती फ्लिपफ्लॉप आहेत रे, 4 आहेत, म्हणजे 2⁴. 2⁴ म्हणजे किती, 16. म्हणजे हा 16पर्यंत व्हॅल्यू काउंट करणार. 16पर्यंत म्हणजेच 0 to 15 झालं ना, 16 अंक. असा हा 16पर्यंत मोजमाप करणार, म्हणजे 0 ते 15. बरोबर, म्हणून याला म्हणायचं अप काउंटर. ओके. चेंजेस फक्त लक्षात ठेवा की 1 more फ्लिपफ्लॉप इज ॲडेड इन द लॉजिक डायग्राम, म्हणजे 3 बीटची जी डायग्राम आहे बघा त्याच्यामध्ये फक्त आपण काय करायचं, आणखी एक फ्लिपफ्लॉप वाढवायचा. आणि व्हॅल्यू कुठून कुठं काउंट करणार, 0 to 15. दाखवतो तुम्हाला कुठं चेंजेस करायचे आहेत ते. इथं तुम्हाला आणखी एक फ्लिपफ्लॉप वाढवायचा, फ्लिपफ्लॉप डी. आणि इथल्या व्हॅल्यू कसा मोजणार, तो 7 आहे ना, त्यानंतर 8, त्यानंतर 9, 10ला आपण म्हणतो ए, 11ला आपण म्हणतोय बी, त्यानंतर सी, त्यानंतर डी, त्यानंतर ई आणि त्यानंतर एफ. बरोबर ना, करेक्ट. हा झालं 10, 11, 12, 13, 14 आणि 15. ह्या व्हॅल्यू एवढ्या काउंट करणार तो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आउटपुट किती येणार आहे, ते हे 3 होते ना, आता हे 4 होणार, क्यू ए, क्यू बी, क्यू सी आणखी क्यू डी. आणि मग त्या व्हॅल्यू लिहित जायचं, संपलं. ओके. त्यानंतर पुढचा आहे तो असिंक्रोनस डाऊन काउंटर. आता किती बीट आहे, हा 3 बीट आहे, ते नाव तुम्ही व्यवस्थित लिहा. हा जो आहे तो 3 बीट असिंक्रोनस डाऊन काउंटर. मग आता 3 बीट म्हटल्यानंतर 3 बीट आले रे. ओके, समजतंय? त्यानंतर इथं तुम्ही आता काय करणार आहात, हा डाऊन काउंट करणार आहे. डाऊन म्हणजे काय, खालच्या बाजूला. ओके, तर खालच्या बाजूला हा आता काउंटिंग आहे ते स्टार्ट करणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस काय करायचे, तर पहिला तो 0 यायचा बघा, त्यानंतर 1, 2, 3 असं तुम्ही 7पर्यंत मोजायचा. तेच काय येणार आहे, पहिल्यांदा येणार 7, म्हणजे इनिशियल 0च असणार, त्यानंतर 7 येणार, त्यानंतर 6, त्यानंतर 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2, त्यानंतर 1, त्यानंतर 0, त्यानंतर 7, असं परत 6,
म्हणजे हा डिसेंडिंग ऑर्डरनं काउंटिंग करणं. चेंजेस काय करायचे आहेत? चेंजेस एवढेच करायचे आहेत की डेसिमल व्हॅल्यू पहिली इनिशियल 0, त्यानंतर 1 यायची बघा अप काउंटरला, डाऊन काउंटरला ते 7. मग 7च्या ठिकाणी बदल काय? मग 111ला 7 म्हणतात. 6 कोणाला म्हणायचं? 110ला. 5 101ला. 4 100ला. 3 011ला. 2 010ला. 1 001ला. आणखी 0 हा 000ला. ओके. देन वर्किंग फिगर ए शोज लॉजिक डायग्राम ऑफ 3 बीट असिंक्रोनस डाऊन काउंटर. 3 बीट, कारण 3 फ्लिपफ्लॉप वापरलेले आहेत. असिंक्रोनस का? कारण क्लॉक सिग्नल एकाच ठिकाणी दिलेला आहे. डाऊन काउंटर का? कारण व्हॅल्यू यानं डिसेंडिंग ऑर्डरनं काउंट केल्या. बरोबर ना? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिपल काउंटर. लक्षात ठेवा, असिंक्रोनस म्हणजे रिपल काउंटर. फिगर बी शोज ट्रूथ टेबल ऑफ 3 बीट. ट्रूथ टेबल बघितलं ना आपण. चेंजेस कुठं होते? व्हॅल्यू काउंट करतोय 7 to 0. दॅट इज इन द डिसेंडिंग ऑर्डर. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ डाऊन काउंटर. ओके. आता तो जर तुम्हाला 4 बीटचा विचारला तर तुम्ही काय चेंजेस करणार रे? तर 4 बीटचा विचारला तर आहे त्या 3 बीट असिंक्रोनस डाऊन काउंटरमध्ये एक फ्लिपफ्लॉप वाढवणार. 1 more flip-flop is added in logic diagram, and in truth table value count from the 15 to 0. म्हणजेच आता मी तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, जर तुमचा हा अप काउंटर असेल, अप काउंटर 3 बीटचा, तर 3 बीटमध्ये तुम्ही व्हॅल्यू काउंट कुठून कुठंपर्यंत करणार? तर व्हॅल्यू काउंट फ्रॉम 0 to 7 असेंडिंग ऑर्डर. ओके. तोच जर तुमचा डाऊन काउंटर असेल तर 3 बीटचा व्हॅल्यू काउंट फ्रॉम 7 to 0 डिसेंडिंग ऑर्डर. अप काउंटरमध्ये जर 4 बीट असेल तर व्हॅल्यू काउंट फ्रॉम 0 to 15. राईट. आणखी डाऊन काउंटरमध्ये 4 बीट असेल तर व्हॅल्यू काउंट फ्रॉम 15 to 0. 3 बीटमध्ये आउटपुट असतात 3, कारण 3 फ्लिपफ्लॉप आहेत म्हणून QA, QB, QC हे 3 आउटपुट. आणि 4 बीटमध्ये काय येणार आहेत? तर 4 आउटपुट QA, QB, QC, QD, कारण त्याच्यामध्ये 4 फ्लिपफ्लॉप यूज केलेले असणार. राईट. ओके. इथं आपलं हे लेक्चर मधला जो पॉईंट घ्यायचा होता असिंक्रोनस काउंटर, पुढचा आहे तो सिंक्रोनस. आणि सिंक्रोनस झाला की हा आपला चॅप्टर संपतोय. जवळपास 50% सिलेबस आपला कवर होतोय. ओके. पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. यामध्ये आपण काय काय बघितलं तर काउंटर म्हणजे काय? काउंटर इज यूज टू काउंट पल्सेस. पल्सेस म्हणजे क्लॉक सिग्नल किती दिले. क्लॉक सिग्नल किती दिले? 3 बीट असतील तर आपण 8 क्लॉक सिग्नल देतोय. 4 बीट असेल तर 16 क्लॉक सिग्नल देतोय. ते काउंट करणारा जो असतो त्याला म्हणायचं काउंटर. त्याच्यामध्ये 2 टाईप, एक म्हणजे सिंक्रोनस, दुसरं म्हणजे असिंक्रोनस. असिंक्रोनसला फक्त आणि फक्त इनिशियल फ्लिपफ्लॉपला आपण क्लॉक सिग्नल देतो, बाकीच्यांना आपण देत नाही. आणखी जे सिंक्रोनस असतात त्याच्यामध्ये आपण सगळ्या फ्लिपफ्लॉपना क्लॉक सिग्नल देतो. ओके. त्यामध्ये पुन्हा अप आणि डाऊन काउंटर असे टाईप असतात. अप काउंटरमध्ये व्हॅल्यू आपण काउंट करतो असेंडिंग ऑर्डरनं आणि डाऊनला आपण काउंट करतो डिसेंडिंग ऑर्डरनं. मग त्यामध्ये पुन्हा येतात 3 बीट आणखी 4 बीट. 3 बीटला 3 फ्लिपफ्लॉप, 4 बीटला 4 फ्लिपफ्लॉप. राईट. आणखी असिंक्रोनसला रिपल काउंटर म्हणतात. हे एक लक्षात व्यवस्थित ठेवा. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण सिंक्रोनस काउंटर हा पॉईंट आपण डिस्कस करूया. आणि त्यामध्ये आपण हा पॉईंट क्लिअर करूया. ओके. म्हणजे इथं आपण चॅप्टर हा संपेल. चालेल.
थांबूया आपण इथं.